जालगाव ब्राह्मणवाडी गावचे सन्माननीय श्री पोलीस पाटील श्री धीरजी कदम साहेब आपलं आभार. मी पुढील समर्थन करण्याची विनंती करतो. साई या ठिकाणी पुन्हा एकदा जाऊया या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये. त्या ठिकाणी आजच्या सायंकाळच्या सत्रातील पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. झुंजार स्पोर्ट शालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम प्रभुवाडी. यानंतर खेळला जाणारा आजच्या सायंकाळच्या सत्रातील पहिल्या फेरीतील चौथा सामना श्री खेमेश्वर कुंभे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री चंडिका दाभोळ. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पहिला पुकार दिला जातोय. श्री खेमेश्वर कुंभे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री चंडिका दाभोळ. जुंदार स्पोर्ट जालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम प्रभू अशा दोन बलाढ्य संघांमधला सामना या ठिकाणी गेली अनेक वर्ष सातत्याने श्रीराम प्रभू संघानं क्रिकेट या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव कमावलं आणि त्यानंतर यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहतो तर श्रीराम प्रभू या संघ कबड्डीच्या क्षेत्रामध्ये देखील या ठिकाणी पाहायला मिळते. वजनी गटातील अजून एक स्पर्धा खेळण्यासाठी या ठिकाणी दाखल झालाय. या ठिकाणी सक्सेसफुल कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळेल. गुणाशी कमाई केली जाते. परंतु त्याच दरम्यान थर्ड रेड तिसरी चढाई श्रीराम प्रभू या संघासाठी पाहायला मिळते. महालक्ष्मी क्रीडा मंडळासाठी जे आपणाला देणगीदार लाभलेले आहेत, ही स्पर्धा उत्कृष्टरित्या पार पाडण्याकरता जे आपले देणगीदार या स्पर्धेकरता आपल्याला लाभलेले आहेत ते आहेत लक्ष्मीवाडी महिला मंडळ, सौ प्रणाली नरेंद्र तांबा, सौ अश्विनी अनिल रेवाळे, श्रीयुत रमेश मिसाळ, श्रीयुत अनिल पाटेकर, श्रीयुत सुरेश रेवाळे, श्रीयुत शैलेश मिसाळ, श्रीयुत वीरेंद्र आंबेडे, श्रीमती रमाबाई पांडुरंग भावे, श्रीयुत रमेश कडू, कुमार ओम अनिल वाडकर, श्रीयुत खेडेकर गुरुजी, कुमारी अभिज्ञा विनय गोलांबडे, श्रीयुत राजेंद्र गवले, श्रीयुत रुपेश पाटील, श्रीयुत तेजस प्रकाश पवार, श्रीयुत किरण खानोलकर, श्रीयुत शिरीष कुमार थोरात, श्रीयुत रामचंद्र चौगुले सर, श्रीयुत मंदार जोशी, श्रीयुत अमोल देवळेकर, श्रीयुत श्रीधर पवार, कुमार आर्य सचिन डोंगरकर, श्रीयुत हरेश कृष्णा चौगुले, श्रीयुत विजय वारसे या सर्व देणगीदारांचे मंडळ आभारी आहे. तसेच या स्पर्धेकरता हार्दिक शुभेच्छा आपल्याला ज्या देण्यात आलेल्या आहेत बॅनर स्वरूपात त्याचे श्रीयुत दामोदर सणस, श्रीयुत संतोष सकपाळ, श्रीयुत मयुरेश मधुकर कांबळे, श्रीयुत अगस्त्य अनिकेत पाथे, श्रीयुत अनिल दत्ताराम भांबीड, दुर्गा फॅब्रिकेटर्स प्रोप्रा श्री विजय मामुणकर, श्री महालक्ष्मी बर्फ सेंटर आणि रसवंती प्रोप्रा श्री गजानन परशुराम कांबळे, एम आर ऑप्टिकल चष्मावाला प्रोप्रा श्री महादेव दवंडे, फ्रूट मर्चंट दापोली प्रोप्रा श्री मंगेश वारसे, स्वागत हॉटेल प्रोप्रा रेडीज मॅडम, तुषार ऑटोमोबाईल्स प्रोप्रा श्री अशोक भांबीड, कुमार स्वयं संतोष कांबळे कोळंबे,
श्रीशा इलेक्ट्रिकल्स प्रोप्रा श्री अशोक रेवाळे, विजयालक्ष्मी सर्व्हिसेस वेल्डिंग प्लंबिंग पेंटिंग लाइटिंग फिटिंग कन्स्ट्रक्शन किरकोळ कामे प्रोप्रा श्री अजित विजय तांबट, चिराखांड प्रोप्रा श्री पांडुरंग बांद्रे, पीपी गुरव अँड कंपनी प्रोप्रा श्री पद्माकर पांडुरंग गुरव, श्री डॉक्टर दर्शन शशांक कदम, वैभवबाजी सेंटर प्रोप्रा श्री बाळू गायकवाड, निर्मिती आर्ट ज्वेलरी प्रोप्रा श्री मंगेश धाकू पड्याळ, राजवैभव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेड मंडळ आपण सर्व देणगीदारांचे तसंच हितचिंतकांचे शतशः ऋणी आहे. धन्यवाद. चला या ठिकाणी स्कोर कार्ड सहा या गुणसंख्येवरती श्रीराम प्रबोळी तर 3 या गुणसंख्येवरती झुंजार स्पोर्ट्स जालगाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुरुवात या ठिकाणी एका संघासाठी चांगली होताना पाहायला मिळते. श्रीराम प्रबोळी संघ स्कोर कार्डवरती या ठिकाणी पुढे सरकताना पाहायला मिळालं. आक्रमणासाठी जर्सी क्रमांक 5 या खेळाडूला आपण पाहतोय. झुंजार स्पोर्ट्स जालगाव संघाच्या माध्यमातून आपला खेळ सादर करेल. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड रिकाम्या हाताने माघारी परततोय. श्रीराम प्रभू संघाची 3rd रेड या ठिकाणी पाहायला मिळते. तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी जर्सी क्रमांक 8 या खेळाडूला आपण पाहतोय. आक्रमण करेल डावपुऱ्या शैलीचा चढाईपटू आहे. समोर 5 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी सक्सेसफुल कामगिरी केली जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मल्टी पॉइंट रेड आली आहे. गुणाची कमाई होतीये. श्रीराम प्रभू या संघ या ठिकाणी आपण पाहतोय. तर मात्र सुरेख अशी कामगिरी करताना पाहायला मिळतोय मॅच मध्ये. एक मल्टी पॉइंट रेड आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तर झुंजार स्पोर्ट्स जालगाव संघावरती खिंडार पडला जातोय. या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड पाहायला मिळते. गुणाची कमाई आतापर्यंत होत नाहीये जर्सी क्रमांक 5 या झुंजार स्पोर्ट्स जालगाव संघाच्या खेळाडूला. आक्रमणासाठी श्रीराम प्रभू या संघाच्या माध्यमातून चढाईपटू या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिड लाईनच्या जवळ पकडण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. गुणाची कमाई होते. 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये एक सुपर टॅकल मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल होतोय. मल्टी पॉइंट गुणाची कमाई त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि त्याच दरम्यान तिसरी चढाई ही झुंजार स्पोर्ट्स जालगाव संघासाठी. तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 11 या खेळाडूला पाचारण केलं जात आहे. तो टच करण्याचा प्रयत्न आहे तर पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कडवरती खेळायला सुरुवात करतोय. डिफेन्स या ठिकाणी एकवटलाय. सुरेख कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळते श्रीराम प्रभू संघासाठी. त्याचप्रमाणे या ठिकाणी जर्सी क्रमांक 8 मागच्या सडीमध्ये एक मल्टी पॉइंट रेड करणारा खेळाडू आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झाला आक्रमणासाठी. स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. परंतु यावेळेस मात्र डिफेन्सला थोडासा संयम दाखवलाय. या ठिकाणी माघारी परतोय. एक शांत सेमी खेळ पाहायला मिळाला चढाईपट्टूच्या माध्यमातून. आक्रमकता पाहायला मिळत नाहीये. दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा वारंवार चढाई मार्फत जर्सी क्रमांक 5 या खेळाडूला पाचारण केलं जात आहे. आणि यावेळेस मात्र गुणाची कमाई करेल. डिफेंडरच्या माध्यमातून थोडीशी घाई गडबड प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये गुणाची कमाई आणि त्यांचा एक खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये वेळ होतोय. श्री खेमेश्वर कुंभे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री चंडिकांत दाभोळ. यानंतर होणारा सामना एक हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळेल. या ठिकाणी डिफेन्स पुन्हा एकदा पडण्याचा प्रयत्न करतोय. सुरेख कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळते. सक्सेसफुल होईल डिफेन्स. झुंजार स्पोर्ट्स जालगाव संघाचा गुणाची कमाई केली जाईल. श्रीराम प्रभू संघाचे महत्वपूर्ण 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर या ठिकाणी पाहायला मिळतात. पाच खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये जर्सी क्रमांक 3 या खेळाडूला आपण पुन्हा एकदा पाहतोय. आक्रमणासाठी सज्ज होतोय. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड करून माघारी परतलाय. श्रीराम प्रभू संघाचा महत्वपूर्ण खेळाडू जर्सी क्रमांक 31 या ठिकाणी पाहायला मिळतोय. 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती अगदी खूप खोलवर जाण्याचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. डिफेन्सच्या माध्यमातून जेरबंद करण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय. झुंजार स्पोर्ट्स जालगाव संघाच्या माध्यमातून गुण एकवटला जातोय. गुणाची कमाई झुंजार स्पोर्ट्स जालगाव संघासाठी होते.
झुंजार स्पोर्ट शालगाव हा संघ जाऊन पोहोचलाय 8 या गुणसंख्येवरती, तर श्रीराम प्रबोळे हा संघ 9 या गुणसंख्येवरती या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजून देखील एका गुणाची महत्वपूर्ण आघाडी श्रीराम प्रबोळे संघाकडे, परंतु श्रीराम प्रबोळे संघाचे महत्वपूर्ण 3 खेळाडू मैदानाच्या बाहेर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर झुंजार स्पोर्ट शालगाव संघाचा 1 खेळाडू मैदानाच्या बाहेर या ठिकाणी पाहायला मिळतोय. 6 खेळाडूंचा डिफेन्स झुंजार स्पोर्ट शालगाव संघाचा अँगल होल्ड करण्याचा खरा प्रयत्न त्या ठिकाणी अगदी मिड लाईनच्या जवळ त्या ठिकाणी टॅकल करण्याचा प्रयत्न करण झगडे या खेळाडूच्या माध्यमातून, आणि या ठिकाणी अनसक्सेसफुल ठरतोय. काही गडबड थोडीशी त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली आहे. अनुभवाची कमी आहे आणि कुठेतरी आपण पाहतोय तर जाणवते थोडीशी अनुभवाची कमी, ती मात्र दोन्ही संघांच्या माध्यमातून. आक्रमणासाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 या खेळाडूला आपण पाहतोय. स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती वरतून डाव्या कॉर्नरवरती सरसवण्याचा प्रयत्न आहे, त्यानंतर मात्र बोनस गुणाची कमाई होती आणि सक्सेसफुली आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल करतोय. परंतु झुंजार स्पोर्ट शालगाव संघ डिफेन्स मार्कवरती थोड्याशा चुका करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड श्रीराम प्रबोळे संघाच्या माध्यमातून मॅच मध्ये या ठिकाणी रंगत निर्माण होईल, कारण आतापर्यंत जर आपण स्कोर कार्ड पाहिलं तर तितकासा कुठलाही संघ अजून देखील भक्कम आघाडीकडे जाऊन पोहोचला नाहीये. या ठिकाणी समोर मल्टी पॉईंट रेड 2 गुणाची कमाई या ठिकाणी केली जाईल, ती मात्र जर्सी क्रमांक 3 या खेळाडूच्या माध्यमातून, आणि त्यानंतर मात्र स्कोर कार्ड दोन्ही संघ समान गुणांवरती या ठिकाणी जाऊन पोहोचलेत. 11 या गुणसंख्येवरती या ठिकाणी पाहायला मिळतोय तो मात्र श्रीराम प्रबोळेचा संघ, त्यानंतर एका गुणाची बोनस गुणाची कमाई त्या ठिकाणी उतारा पाहायला मिळाले. 12 या गुणसंख्येवरती जाऊन पोहोचलाय श्रीराम प्रबोळे, तर दुसऱ्या बाजूला अजून देखील 11 या गुणसंख्येवरती झुंजार स्पोर्ट शालगाव संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी पंचांचा इशारा येईल, सामना मध्यांतरासाठी थांबेल. मध्यांतरापर्यंतचा गुणफलक 12 या गुणसंख्येवरती श्रीराम प्रबोळे, तर 11 या गुणसंख्येवरती झुंजार स्पोर्ट शालगाव. त्यांना विनंती करतो की त्यांनी करावा. धन्यवाद. तसेच मगाशी अनावधानाने आपले जे शुभेच्छुक आहेत त्यांचं नाव राहून गेलं. श्री अभिजित थोरबोले वेदांत चिकन सेंटरचे प्रोप्रा, तसेच श्री गणेश एंटरप्राइजेसचे प्रोप्रा श्री रुपेश बामणे, खडीवाळू प्राणी सप्लायज प्रोप्रा श्री मिलिंद टेमकर. मी महालक्ष्मी मंडळाकडून आपणा सर्वांचे हार्दिक आभार मानतो. तसेच या स्पर्धा आयोजित करताना जे आपल्याला प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक, चतुर्थ पारितोषिक व जे चमचमते चषक दिसत आहेत त्याकरता व मंडळासाठी जो नवीन किट उपलब्ध करून देणारे पुरस्कर्ते आहेत त्यांचे आभार मानतो. श्री पांडुरंग अर्जुन टेमकर यांनी आपल्याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस 7,777 हे पुरस्कृत केलेले आहे. तसेच श्री सुरेश दोंडी मिसाळ यांनी द्वितीय क्रमांक व रोख रक्कम 5,555 याचे पुरस्कर्ते आहेत. प्रथमेश पवार हे तृतीय क्रमांक रोख रक्कम ₹2,000चे पुरस्कर्ते आहेत. कुमार आदित्य अनिल कांबळे चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 2,000 पुरस्कर्ते. तसेच सिद्धी समर्थ कन्स्ट्रक्शन प्रोप्रा श्री प्रकाश तानाजी सक्पा प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकाचे चषकाचे पुरस्कर्ते आहेत. तसेच शिव सतीश धाडवे, कुमार शिव सतीश धाडवे यांनी उत्कृष्ट चढाई व क्षेत्ररक्षण चषकाचे पुरस्कर्ते आहेत. श्री संजयजी भांबेड सर्वोत्कृष्ट सामनावीर चषकाचे पुरस्कर्ते. श्री सुभाषजी शिंदे यांनी मंडळासाठी
कबड्डी मंडळासाठी जो लागणारा नवीन किट आहे त्याचे पुरस्कर्ते आहेत. महालक्ष्मी क्रीडा मंडळ आपणा सर्वांचे आभार मानतो. साहिल कंटिन्यू. सुना या ठिकाणी जास्त क्रमांक 5 झुंजार स्पोर्ट्स शालगाव संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू पाहायला मिळतोय. व्हॅलिड रेड करून माघारी परतलाय, परंतु दुसऱ्या सत्राच्या खेळाच्या सुरुवातीस आपण पाहिलं तर एक मल्टी पॉईंट रेड श्रीराम प्रभू संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यानंतर होणारा सामना श्री खेमेश्वर गुंबे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री चंडिका दापोळ. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी दुसरा पुकारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. खेमेश्वर कुंभे आणि त्यांच्या विरुद्ध श्री चंडिका दाभोळ. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार, तिसरा आणि अंतिम पुकार मिळताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा. करणला आपण पाहतोय जर्सी क्रमांक 7 आक्रमणासाठी या ठिकाणी सज्ज होतोय. समोर 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सादर करण्याचा प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी क्रीडा रसिकांमध्ये उपस्थित एकच नामवंत भावेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठातील स्थानापन्न व्हायचे. या ठिकाणी पुन्हा एकदा डिफेन्स मार्कवरती सक्सेसफुल कामगिरी पाहायला मिळते. श्रीराम प्रभू संघाच्या खात्यामध्ये गुणाची कमाई केली जाते आणि त्यानंतर क्षणभर या ठिकाणी श्रीराम प्रभू संघाचा महत्वपूर्ण खेळाडू डावखुऱ्या शिलीचा चढाईपटू आहे. आतापर्यंत एक चांगल्या दर्जाचा खेळ सादर करताना पाहायला मिळाला खेळाडू. स्कोर कार्ड वरती दोन्ही संघांनी अगदी चांगली सुरुवात केली आहे. दुसऱ्या सत्राचा खेळ ज्या ठिकाणी दोन्ही संघांना विजयाच्या दिशेने अग्रेसर व्हायचे, परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय गुणाची कमाई पुन्हा एकदा श्रीराम प्रभू संघाच्या खात्यामध्ये होतीये. त्या ठिकाणी गुण एकवटला जातोय. सक्सेसफुल कामगिरी केली जाईल. झुंजार स्पोर्ट्स शालगाव संघ सध्यास्थितीमध्ये थोडासा अडचणीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 खेळाडूंचा डिफेन्स अँकलवर काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. खराब खेळ मैदानाच्या आतमध्ये झुंजार स्पोर्ट्स शालगाव संघाच्या डिफेंडरच्या माध्यमातून एका गुणाची कमाई श्रीराम प्रभू संघाकडे होती आहे. आणि त्यानंतर मात्र झुंजार स्पोर्ट्स शालगाव संघाचा एकाएकी उरलेला खेळाडू जर्सी क्रमांक 11 या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करेल, किल्ला लढवायचा प्रयत्न करेल एकाती. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु बजरवरती वेळ निघत चालली आहे. या ठिकाणी बोनस गुणाची कमाई होईल, परंतु एकाएकी उरलेला खेळाडू या ठिकाणी सरेंडर करतोय. गुणाची कमाई होते. 1+2 = 3 पॉईंट्स जोडले जातील श्रीराम प्रभू संघाच्या खात्यामध्ये. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 आक्रमण करतोय. या ठिकाणी थोडासा आक्रमक खेळ अपेक्षित आहे झुंजार स्पोर्ट्स शालगाव संघाच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी श्रीराम प्रभू संघ अगदी चांगल्या दर्जाचा खेळ सादर करतोय. प्रतिस्पर्धी संघावरती एक ऑल आउट दिला गेलाय. त्या ऑल आउटची परतफेड झुंजार स्पोर्ट्स शालगाव संघ या ठिकाणी करेल का हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. स्कोर कार्ड ऐकूया. स्कोर कार्ड 22 या गुणसंख्येवरती श्रीराम प्रभू, तर 15 या गुणसंख्येवरती झुंजार स्पोर्ट्स शालगाव संघ पाहायला मिळतोय. पिछाडी काहीशा गुणांची पाहायला मिळते, जी पिछाडी या ठिकाणी मोडीत काढणं गरजेचं आहे. तरी संपूर्ण स्पर्धेमध्ये तुमचा प्रवास या ठिकाणी चालू ठेवायचा आहे. तर कुणीतरी या ठिकाणी एक आक्रमक खेळ अपेक्षित. गुणाची कमाई होतीये. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये.
झुंजार स्पोर्ट जळगाव संघाच्या खात्यामध्ये गुणाची कमाई झाली आहे. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 24 आक्रमणासाठी सज्ज होतोय. समोर 7 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स देखील पाहायला मिळतोय. अँकल होल्ड काढण्याचा प्रयत्न आहे, त्या ठिकाणी सक्सेसफुल ठरलाय. जर्सी क्रमांक 7 करण हा खेळाडू त्या ठिकाणी सक्सेसफुल होतोय. गुणाची कमाई केली जाते. झुंजार स्पोर्ट जळगाव संघ या ठिकाणी थोडासा आक्रमक होताना पाहायला मिळतोय. आक्रमण या ठिकाणी जर्सी क्रमांक 3 या खेळाडूच्या माध्यमातून आहे. एक व्हॅलिड रेड. सभोवता खेळाची गती या ठिकाणी थोडीशी कमी करण्याचा प्रयत्न करेल का श्रीराम प्रभोळे. पुन्हा एकदा सातत्याने आक्रमण या ठिकाणी करताना पाहायला मिळेल. या ठिकाणी तो टच सक्सेसफुल होतोय. सुरेख कामगिरी त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. जर्सी क्रमांक 8 श्रीराम प्रभोळे संघासाठी एक दर्शेदार खेळ सादर करताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी डिफेन्स एकवटलाय. पुन्हा एकदा श्रीराम प्रभोळे संघाच्या खात्यामध्ये गुणाची कमाई होतीये. सातत्याने चुका घडतायत झुंजार स्पोर्ट जळगाव. चला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतंय थोडीशी चर्चा विनिमय करण्याची आवश्यकता आहे. वेळ काढू खेळ करण्याचा प्रयत्न श्रीराम प्रभोळे संघाच्या माध्यमातून. चला या ठिकाणी एका गुणाची कमाई. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. 24 या गुणसंख्येवरती श्रीराम प्रभोळे तर 20 या गुणसंख्येवरती झुंजार स्पोर्ट जळगाव संघ पाहायला मिळतोय. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये गेलेला सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. श्रीराम प्रभोळे संघाचा चढाई मिड लाईनच्या जवळ टॅकल करण्याचा प्रयत्न झुंजार स्पोर्ट जळगाव संघाचा सक्सेसफुल होतोय. खेळाची गती या ठिकाणी आक्रमक करण्याचा प्रयत्न झुंजार स्पोर्ट जळगाव संघाच्या माध्यमातून. आक्रमणासाठी करण या ठिकाणी पाहायला मिळेल. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती या ठिकाणी सरसावलाय. डिफेन्स या ठिकाणी आपण पाहतोय करणला टॅकल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होईल. गुणाची कमाई होतीये. पुन्हा एकदा या ठिकाणी एक सक्सेसफुल कामगिरी केली आहे. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे आहेत. झुंजार स्पोर्ट जळगाव संघाच्या माध्यमातून एक मल्टी पॉइंट रेड पुन्हा एकदा मॅच मध्ये कम बॅक करून देईल. परंतु ती मल्टी पॉइंट रेड या ठिकाणी करणं आवश्यक आहे. कुठला खेळाडू या ठिकाणी तारणार ठरेल झुंजार स्पोर्ट जळगाव संघासाठी. जर सामना अशाच गतीनं चालू राहिला तर श्रीराम प्रभोळे या संघ या ठिकाणी बाजी मारेल. यात मात्र कुठलीच शंका नाहीये. कारण सध्या स्थितीमध्ये आघाडीवरती स्कोर कार्डवरती श्रीराम प्रभोळे या संघ पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा या ठिकाणी गुणाची कमाई केली जाते. सुरेख कामगिरी आहे श्रीराम प्रभोळे संघासाठी. या ठिकाणी थोडासा वेळ काढण्याचा प्रयत्न श्रीराम प्रभोळे संघाचा चढाईपटू करताना पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे आहेत. चला यानंतर होणारा सामना श्री खेमेश्वर कुंभे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री चंडिका दाभोळ. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. मैदानावरील सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्या. श्री खेमेश्वर कुंभे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री चंडिका दाभोळ. मैदानावरील सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. चला या ठिकाणी 3rd रेड श्रीराम प्रभोळे संघासाठी 3rd रेड. 4 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये जर्सी क्रमांक 25 डाईव्ह करण्याचा प्रयत्न झुंजार स्पोर्ट जळगाव संघाच्या डिफेन्सचा या ठिकाणी सक्सेसफुल होतोय. गुणाची कमाई केली जाते. आक्रमणासाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 7 या खेळाडूला आपण पाहतोय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या बाजूला या ठिकाणी पाहायला मिळतोय.
त्या ठिकाणी एक मल्टी पॉईंट रेड पाहायला मिळते. करण या खेळाडूच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आक्रमण पाहायला मिळते. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे आहेत. 24 या गुणसंख्येवरती झुंजार स्पोर्ट्स जळगावच्या 27 या गुणसंख्येवरती श्रीराम प्रभोळीचा संघ आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चूक घाई गडबड या ठिकाणी पाहायला मिळेल. ज्या खेळाडूंना मॅच मध्ये रंगत निर्माण केली होती त्याच खेळाडूने या ठिकाणी चूक केली आहे. या ठिकाणी आक्रमण आवश्यक आहे. एक मल्टी पॉईंट रेड आवश्यक आहे. या ठिकाणी झुंजार स्पोर्ट्स जळगाव संघाच्या माध्यमातून आक्रमण या ठिकाणी सातत्याने केलं जात आहे. परंतु अजून देखील गुणाची कमाई होत नाहीये. 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. या ठिकाणी येईल का मल्टी पॉईंट रेड? एका गुणाची कमाई या ठिकाणी होतीये झुंजार स्पोर्ट्स जळगाव संघाच्या खात्यामध्ये. त्यानंतर एक सक्सेसफुल डिफेन्स देखील महत्वपूर्ण असेल. परंतु श्रीराम प्रभोळीचं सगळ्या ठिकाणी घाई गडबड करणार नाहीये. सामना संपायला शेवटचं आणि अंतिम मिनिट. हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला वेळ काढू खेळ करायचा आहे तर दुसऱ्या बाजूला आक्रमण करायचं आहे. झुंजार स्पोर्ट्स जळगाव संघाने शेवटच्या काही मिनिटांमध्ये आक्रमण करायला सुरुवात केली आहे. एक मल्टी पॉईंट रेड त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर पुन्हा एकदा चढाई मार्गावरती गुणाची कमाई होताना पाहायला मिळाली. या ठिकाणी पुन्हा एकदा एका गुणाची कमाई आहे. स्कोर कार्ड ऐकूयात. 26 या गुणसंख्येवरती झुंजार स्पोर्ट्स जळगाव तर 28 या गुणसंख्येवरती श्रीराम प्रभोळीचा संघ आहे. त्यानंतर अजून एका गुणाची कमाई होईल. आक्रमणासाठी पुन्हा एकदा करण. एक मल्टी पॉईंट रेड सुपर रेडच्या प्रतीक्षेमध्ये या ठिकाणी सुपर रेड करावी लागेल. 4 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करतोय. परंतु अंततः आपण पाहतोय तर डिफेन्सच्या जाळ्यामध्ये अडकलाय आणि संभवतः या ठिकाणी ज्या आशा प्रफुल्लित झाल्या होत्या त्या कुठेतरी या ठिकाणी संपुष्टात येताना पाहायला मिळतात. झुंजार स्पोर्ट्स जळगाव संघाच्या माध्यमातून सामना या ठिकाणी खेचून आणलाय श्रीराम प्रभोळी या संघाने आपल्या बाजूला. शेवटच्या मिनिटामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला परंतु अंततः या ठिकाणी थोडासा उशीर झालाय. सामना मैदानामध्ये सामनाच यानंतर होणारा सामना श्री खेमेश्वर कुंभे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री चंडिका दाभोळ दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार देऊन बराच वेळ झाला. आपण त्वरितच क्रीडांगणाकडे यायचंय. श्री खेमेश्वर कुंभे श्री चंडिका दाभोळ आपण क्रीडांगणाकडे या. मैदानावरील सामना या ठिकाणी संपतोय. श्रीराम प्रभोळी संघाने या ठिकाणी आपला पहिला विजय नोंदवला. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन.